नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, जे शिक्षक पवित्र पोर्टलमार्फत नियुक्त आहे त्याच पद्धतीने ज्या शिक्षकांची नियुक्ती झालेली आहे विविध आस्थापनामध्ये, तर त्यांना जे जाचक शिक्षण सेवक पद आहे ते रद्द करण्यासाठीच्या मागण्या विविध संघटनांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी आजची न्यूज आपण जर पाहिलं तर 25 वर्ष आम्ही पूर्ण या शिक्षण सेवक कालावधी सुरू झाल्यापासून शिक्षण सेवक हे जे पद निर्माण झाल्यापासून 25 वर्षाचा कालावधी लोटला आहे. आता सेवक नको, शिक्षक म्हणून आम्हाला नियुक्ती द्या, म्हणजे शिक्षण सेवक नको तर शिक्षक म्हणून आम्हाला नियुक्ती द्या, अशा मागण्या मोठ्या पद्धतीने होताना आपल्याला दिसत आहे. शिक्षण सेवक पदाला विरोध राज्यातील शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि आपण जर पाहिलं तर विविध जिल्ह्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं मतसुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर शिक्षकांचं मत देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे. या ठिकाणी आपण शिक्षकाचं मत जर पाहिलं तर पवित्र पोर्टलद्वारे स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये 3 वर्ष कालावधीसाठी नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षण सेवकांना फक्त 16,000 रुपये मानधन दिले जाते. पहा, या 16,000मध्ये तो काय करणार, त्याचं कुटुंब कशा पद्धतीने तो सांभाळणार आहे. तर या असा प्रश्न निर्माण केलेला आहे. खरं तर पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त झालेले बहुतांश शिक्षण सेवक हे अन्य जिल्ह्यांतील आहेत. त्यामुळे घरभाडे, वीज बिल, दैनंदिन इंधन, प्रवास खर्च, मोबाईल रिचार्ज इत्यादी खर्च आवाक्याबाहेर जात असून महिन्याच्या शेवटी पैसेच उरत नाहीत, अशा प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून उमटत आहे. शिक्षण सेवक पद निर्मितीला 25 वर्ष झाल्याने आता ही योजना बंद करून थेट शिक्षक म्हणूनच नियुक्ती द्यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी 1 जानेवारीला केली आहे. आणि ही अतिशय महत्त्वाची, संवेदनशील खरं तर न्यूज म्हणावे लागेल, जेणेकरून आता होणारी जी भरती आहे त्यासुद्धा शिक्षण सेवक म्हणजे जे शिक्षक असणार आहेत त्यांना शिक्षण सेवक हे पद नको आहे, त्यांना डायरेक्ट नियुक्ती ही शिक्षक म्हणून मिळाली पाहिजे. किंवा आतापर्यंत जे 1-2 वर्ष ज्यांनी शिक्षण सेवक म्हणून काम करत आहेत किंवा केलेलं आहे, तर त्यांना उर्वरित जो कालावधी आहे तो तरी रद्द त्या ठिकाणी करण्यात यावा, अशी माझी देखील त्या ठिकाणी विनंती आहे शासनाला. तर विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, तसेच महाराष्ट्रातील अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, ही आपण जर पाहिलं तर प्रत्येकाने या लेवलला प्रयत्न करणं गरजेचं आहे की हे शिक्षण सेवक पद त्या ठिकाणी रद्द झालं पाहिजे. धन्यवाद.